नमस्कार मंडळी. आज काय नवीन? आज आपण बघणार आहोत चमचमीत अशा मसाले भाताची रेसिपी. बघून तोंडाला पाणी सुटलं ना? चला तर मग रेसिपी बघूयात. मसाले भातासाठी इकडे मी घेतलेले आहेत 2 मीडियम साईजचे कांदे, छान उभे चिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडे मी घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. टोमॅटो देखील आपल्याला इकडे छान उभा असा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इकडे घेतलेला आहे फ्लॉवर, बटाटा, वाटाणा आणि कांदा, टोमॅटो आणि आपण गाजरे ऍड करूयात. फोडणीची तयारी करूयात. फोडणीसाठी मी इकडे तेलात जिरी आणि मोहरी छान परतून घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत खडे मसाले. हे देखील छान परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत कांदा. कांदा छान गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत भरपूर असे शेंगदाणे. शेंगदाणे नक्की टाका, चव खूप छान लागते. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिरून घेतलेलं टोमॅटो ऍड करूयात. हे छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. कांदा छान गुलाबी रंगावर परतला की आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत ठेचून घेतलेलं लसूण. लसूण देखील भरपूर टाकायचं आहे. लसणाने देखील खूप छान चव लागते. आपण ह्याच्यामध्ये ऍड करूयात लसूण. थोडीशी कोथिंबीर देखील ऍड केलेली आहे. लसणानंतर आपण आल्याचा तुकडा किसून छान ऍड करूयात. आलं देखील नक्की ऍड करा. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या. भाज्या छान ऍड करून घेतल्यानंतर मस्त अशा परतवून घ्यायच्या आहेत. इकडे आपल्या भाज्या परतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपण ऍड करूयात हळद. त्यानंतर आपण ऍड करणार आहोत घरचा मसाला. तुम्ही ह्याच्यामध्ये कांदा मसाला किंवा मिरची पावडर देखील ऍड करू शकता. त्याने देखील चव छान लागते. थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे छान एकत्र मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ ऍड करूयात. इकडे मी कोलम तांदूळ घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घेऊ शकता. त्यानंतर मी जितकं तांदूळ घेतलं त्याच्या दुप्पट पाणी ह्याच्यामध्ये ऍड करत आहेत. छान उकळी आल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. हे छान मिक्स करून घेऊयात. परत एकदा उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत मॅगी मसाला. मॅगी मसाला नक्की ऍड करा. भाताला खूप छान चव लागते. खूप झटपट अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. आता याला छान उकळी आली. मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेऊयात. 2 शिट्ट्यांमध्ये भात आपला खूप छान शिजतो. खूप छान रेसिपी बनते. झटपट आहे. नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इकडे तुम्ही बघू शकतात आपला भात खूप छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते. चला तर मग आता सर्व करूयात. इकडे मी घेतलेला आहे आपला चमचमीत असा मसाले भात. त्यानंतर कोशिंबीरची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडे घेतलेला आहे भाजलेला पापड. खूप झटपट रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.